हाय सगळ्यांना राम राम सीताराम। हे लाईट गेलेली होती आमच्याकडे शुक्रवारच्या दिवशी आणि लाईटच येत नव्हती। मला 11 11:30 वाजले। 9 वाजता सकाळी लाईट गेली होती। दोन्ही रूममध्ये पूर्ण अंधार होता। बाहेरचा तो रूममध्ये थोडा उजाळा येते म्हणजे खाली आहे ना आम्ही म्हणून। आणि हे मी गोधड्या धुतली होती, ते काय दाखवली नाही तुम्हाला, पण पुढे आहे दुसऱ्या दिवशीचे धुतलेले मी। आणि इथे मी सांगत होती की उन्हाळ्यात ना घडी लाईट जाते आणि हे शियाळ्यामध्ये 1-2 वेळेस तर काढतात, पण उन्हाळ्यात ना एवढं काढतात ना 3-4 वेळेस तर लाईटच काटत राहतात आणि रात्रीचा पण 2-3 वेळेस कापून टाकतात लाईट। एवढं कंटाळा येते, पण तरी प्रसन्न वाटतं। इथे हे टेरेसवर घेऊन जायचं होतं मला आणि तिथे ठेवली होती पाणी गळायसाठी त्यांना। आणि हे मी दाखवत होती की 2च रूम आहे आमचा, ॲडजस्ट होऊन जातो आमचा। आणि जेवण वगैरे सगळं झालं होतं, त्यांचं टिफिन वगैरे देऊन टाकली होती त्यांना हजबंडला। आणि हे हंड्यामध्ये पाणी पितात आम्ही। हे हंडा ना आम्ही ना सासूकडून आणले मुंबईवरून। ते गेले होते ना तेव्हा मी मागवलेली ही हंडा पाणी पियासाठी आणि हे एक जेवण बनवायसाठी। ते बिस्लरीचं पाणी आहे आणि हे ना बोरचं पाणी आहे। आणि लाईट तर आलीच नव्हती आणि पाणी तापला होता माझा। तेव्हा मी बोलत होती की तुम्हाला मी लाईट आल्यावर कधी येते ते दाखवते तुम्हाला। आणि हे फॅन दुसऱ्या दिवशीचा फॅन साफ करायचं होतं, संक्रांती आहे ना, तर सगळं साफसफाई करत होती मी। आणि ते फॅन व्हाईट फॅन ना अजिबात घेऊ नका, मी खरोखर सांगते तुम्हाला, अजिबात कुठला कलरवाला घ्या। हे 15 दिवसांनी ना लई हे दिसते, डस्ट दिसते त्याच्यावर। कोण आला आणि गेलं ना तर बरं वाटत नाही ना, मला तर नाही बरं वाटत, त्याच्यामुळे मी साफ करून घेते। आणि हे 2 धुवायचं होता, अजून हे 2 राहिले होते। बाकीचे ते जे पाठी दिसतात ना तुम्हाला कूलरवर, ते सगळं धुवून टाकली होती। आणि ही बघा झाडू मारायला आली आहे। ह्याला ही अडचण असतेच मला, काही ना काही वस्तूमध्ये करत असते ती, छोटी आहे आता। आणि हे धुवायला एक धुवून टाकलेली, नंतर आठवण आला की अरे मला तर व्हिडिओ काढायचा होता, म्हणून मी परत ते कॅमेरा सेट करून नंतर ते धुवायला घेतली। आणि हे बघा हे असंच धुते मी पहिला। हे सगळं म्हणजे जेवढं पण मी गोधड्या वगैरे सगळं धुतले ना, मी पहिले गरम पाणीमध्ये त्यांना ना 1-2 तास ना भिजत घालते, का म्हणजे ते चांगले निघतात निरमा पावडरमध्ये। आणि असं धुवून टाकते आणि जे हलके असतात ना त्यांना पटकून धुते जसं गावात धुतात ना नदीवर, तसं धुते। मला असंच आवडतं, मला ते मशीन वगैरेचं कपडे नाही आवडत अजिबात। मी बघितलेली माझी ताई वगैरेकडे तेच आहे, तर मी घेणार पण नाही, म्हणजे मला हाताने धुणं बरं वाटतं आणि कपडे पण चांगले निघतात। वाईट कपडे बोला, कुठलाही कपडे बोला, लहान मुलांचे तर लई घाण होतात, त्यांचे पण कपडे मला हातानेच बरं वाटते। आणि मी सगळे कपडे गरम पाणीमध्ये थोडंसं गरम पाणी घेऊन भिजत घालते आणि कधीतरी नॉर्मल पाणी घेऊन, जर टाईम नसला गरम पाणी करायचं तर असंच धुते, असं म्हणजे भिजत घालते थंड पाणीमध्ये। आणि हे एवढे चांगले निघाले होते ना, ह्यांना मी 3 तास ठेवले होते म्हणजे भिजत घालत, आणि बसावंच म्हणजे। आणि पाणी पण मोटरचा होता, काय नळाचा नव्हता, मोटर चालू केली होती आणि पाणी लय फास्ट येत होता, म्हणून ते पटापट धुवून घेतली 3-4 पाण्याने। लय भारी निघाले ते आणि ते गळायला ठेवले मी, म्हणजे नंतर पाणी सगळं गेलं ना तर मला घेऊन जायला टेरेसवर बरं पडेल त्याच्यामुळे। आणि हे पाईप मला ठेवायचं होता, ओनरचा आहे मोटर, ते काय बोलत नाही तसं धुवायला, पण आपण पण जास्त यूज नाही करायचा, आपल्याला समजायला पाहिजे, म्हणून मी फटाफट धुवून फटाफट त्यांचं जसं होतं तसं लावून टाकते। आणि ते काय मला कधीच काय बोलले नाही, लई चांगले येते। मला 2 रूम चेंज केले, पण दोन्ही रूममध्ये आम्हाला ओनर लय भारी भेटले। पहिले रूममध्ये ना आम्हाला ते 1 RKच होता, पण पुरत नव्हता। आता सगळे यायला जायला लागले घरी आणि मुलं पण मोठे व्हायला लागले दोन्ही, आणि म्हणून जागा होत नव्हती। आत्ता पण जागा होत नाही, पण तरी आम्ही ॲडजस्ट करतो। लई किराया इथे 1 BHK 10-10 हजार रुपये, म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करून घेतो। तरी बरं आहे आम्हाला, 4 माणसाला किती पाहिजे अजून, आणि बरं पडते।
आणि मला आंघोळ करायचं होतं, आंघोळ करून घ्यायचं होतं. आणि हे बादाम भिजत घालत होते मी, वेगळे घालते, एकत्र घालत नाही सगळं. आणि हे बड्डेचा दिवस, शनिवारच्या दिवशी सकाळी हनुमान मंदिरला जाऊन आली होती मी, आणि त्याचा ओवाळत होती त्याला मी. आणि कानातला माझा छोटासा होता, त्यालाच काढून त्याला ओवाळले मी. आमच्याकडे काय अंगुठी बंगठी तेच आहे, तेवढंच आहे माझ्या कानातला. आणि त्यांचं त्याला ओवाळली. आणि तो अजिबात बघा साखर खातच नाही तो अजिबात. त्याला सगळं केली. छोटी बाजूमध्ये बसली आहे, ती बघते का. आत्ता बसतो, 2 पहिले बसायचं नाही गोलू, पण आता कळायला लागलं त्याला, आता बसतो बरोबर. आणि बघा साखर खातच नाही अजिबात. आणि हे आम्ही आले होते त्याच्या बड्डे आहे म्हणून दर्शन घ्यायला आईचा. पेद्दम्मा गुडी हैदराबादमध्ये आहे, जुबली हिल्सला आहे. हे लई भारी मंदिर आहे. आम्हाला एवढा बरं वाटते ना, आम्ही पहिल्यांदा हे मंदिरमध्ये गेलो होतो ना, आम्हाला लई बरं वाटलं होतं, म्हणजे लईच बरं वाटलं होतं. तर आमच्या घरी ना पहिले आम्ही दोघांचे ना लई भांडण व्हायचे, काय ना काय वस्तूमध्ये किचकिच कुचकुच होतच राहायचं पहिले. असं मी लई रडायची का असं का होते म्हणून. तेव्हापासून ह्या मंदिरात आले ना, आम्हाला जेव्हा टाईम भेटते ना आणि जेव्हा मूड झाला आम्हाला जायचं आहे, आम्ही निघून येतो आम्ही ह्या मंदिराला. आणि लय बरं वाटतं. आणि इथे मी येत होती कशाला, तिथे गोलूचे पप्पा आणि सगळे उभे होते. आणि मी इथे येत होती नारळ फोडायला. तिथे आईकडे नारळ फोडू देत नाही ते. आणि तिथे एक चांगलं आहे ना इथे, की दर्शन पण चांगलं होते. आणि जे बांगड्या वगैरे ते जे चढवतात ना, ते आपल्याला 2 घालायला देतात आईच्या नावावर. आणि हे नारळ फोडते मी. आणि नारळाचं मी हे बघत होती की कुठल्या साईड आपला कुठला साईड राहायला पाहिजे आणि फोडायचा साईड कुठला राहायला पाहिजे. तर ते फोडली मी. आणि हे बघा मंदिर बघत राहा कसं वाटलं. आणि ही बाई बघा कशी करते. मी एक छोटासा क्लिप भले विसरली आहे ह्याच्यात घालायचं, मला वाटते असं. बघा डीमार्टला आले होते आम्ही कपडे घ्यायला आणि थोडेसे राशन घ्यायला, ते दाखवत होते तुम्हाला. छोटंसं क्लिप काढली होती. आणि ह्यो अंकलला खाऊ घालत होता, इथे तिथे अंकलला घाल बोलत, अंकलला नाही घातला. आणि मागे पुढे क्लिप झाला आहे माझा, मला बरोबर काय बघून घातले नाही मी, तर मॅनेज करून घ्या थोडासा. आणि काही नाही, बघत राहा. आम्ही त्या दिवशी ना लई थकले होते, दिवसभर बाहेर राहून नंतर संध्याकाळी येऊन जेवण बनवायचं होतं सगळं काम. हाय सगळ्यांना, मी डीमार्टवरून सामान आणले होते. हे बघा, हे शेंगदाणे, हे नाश्त्यासाठी काय बोलतात ह्याला, साबुदाणा आणले. आणि हे तीळ आणले. आणि हे शेंगदाणे. आणि हे काळी डाळ, हे लय आवडते मला, भाजी लय चांगली होती याची. आणि हे 2 हिरमा मिक्स करून मी वापरते. आणि हे 10 रुपयाचे जे रिन साबण भेटते ना, हे मला लय परवडते, पूर्ण महिना जातो मला कपडे धुवायला, ते बरं पडतंय मला. हे आणले. आणि उडदाची डाळ आणि साखर 4-5 किलो आणले. तर हे डब्यामध्ये घातले मी बघा, डब्बा. आणि हे मेन म्हणजे माझा डीमार्टला जायचा प्रश्न म्हणजे हे 2 तीळ आणि गुळ, का म्हणजे संक्रांती आहे, लड्डू करायचं आहे मला. आणि हे पोहे 1 किलो आहे. आणि हे ज्वारीचं दळण मला करायचं आहे, उद्या करेल, उद्या जाईल गिरणीला आणि दळण करून आणेल. हे आहे, एवढं सामान आणले. आणि हे रुमाल आणले मी गोलीसाठी आणि त्यांच्या पप्पासाठी, कधीतरी लागते अर्जंटला, तर हे घेऊन ठेवलेलाच बरा असतो, जास्त महाग नाही, 130 रुपयालाच आहे. आणि डीमार्टमध्ये हर एक सामान मला परवडते. आणि गोलूचा बड्डे पण होता, त्याचा ना आम्हाला आणायचा होता कपडे, तर कपडे काय आम्हाला भेटले नाही. परत आम्ही संध्याकाळी जुडिओमध्ये गेलो, तिथे पण काय आवडले नाही. परत आम्ही इथे हैदराबादमध्ये लय मोठे मोठे मॉल आहे, साऊथ मॉल, चेन्नई मॉल, काय काय बोलतात ते, RS ब्रदर,
CMR सगळं आहे. तर आम्ही RS ब्रदरमध्ये जाऊन त्याचा एकच शर्ट आणले, पॅन्ट होता. त्याला पॅन्ट आवडत नाही, जे हाफ चड्डीचा पॅन्टीसारखा असतो ना तोच घालतो तो, म्हणून त्याला एक शर्टच आणले आम्ही. आणि छोटासा एक अर्धा किलोचा केक आणला आणि कापले त्याचा केक. आणि काल मला काय व्हिडिओ काढायला झाला नाही, खाली फक्त थोडासा ते हे काढले आणि डीमार्टमध्ये गेलेला क्लिप काढले, बाकी काही नाही. जेवणचं तर काढलेलं नाही, लय थकली होती मी. सकाळपासून पेद्दामागुडीला गेले होते, फिर डीमार्टमध्ये गेले होते, नंतरला परत आले, खाल्ले पिल्ले, परत जुडिओला गेले, नाही भेटल्यानंतर परत जे RS ब्रदरमध्ये गेले आम्ही. तर त्याच्यामुळे आम्हाला लय उशीर झाला, भूक पण लय लागली होती. तर आम्ही काय केले की काढलेच नाही व्हिडिओ, आणि जे पण काढले आणि जे पण आले मी तुम्हाला दाखवले. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल, जर कोणी बघत असेल तर त्यांना धन्यवाद. आणि माझा व्हिडिओ आता सुरू झाला आहे, म्हणजे आताच न्यू ब्लॉग घालायला लागली आहे मी. तर नक्की साथ द्या, नक्की तुमची साथ मला लय जोराची आहे, लय 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 पुढे होईल माझा. आणि काही नाही, बस झिरोने स्टार्ट होतात, तर मी पण झिरोने स्टार्ट करते. फसकनवरती गेले तर फसकन खाली पण उतरतात आपण, ते नको आहे मला. हळूहळू जे होते तेच भरपूर आहे मला. लय मनापूर्वक तुमचा धन्यवाद व्हिडिओ बघायला. आणि मला नक्की सांगा, कोणीच कमेंट करत नाही, प्लीज नक्की कमेंट सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटते. बस बाकी काही नाही. धन्यवाद सगळ्यांना. चला ठेवून देते हे मी. ठेवण्याच्या नंतर भांडी घासायची, जेवण बनवायचे. संध्याकाळचे 7:30 वाजले आता. मी लय टाइम, आज दुपारी ना मी झोपून गेली होती, थोडाफार व्हिडिओ बघून झोपून गेली होती. पोरं गेले वरती ओनरकडे, त्यापेक्षा मी आता पटापट काम करून घेते, जेवण बनवून घेते, नंतर भेटू तुम्हाला. बाय. भाजी आज पालकची बनवणार आहे मी, तुम्हाला दाखवते मी पालकची भाजी मी कशी बनवते. तुम्ही तर बनवतच असेल, मी काय, मला छोटा मोठा जे येते मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय. आणि मी ही दाखवत होती तुम्हाला, मी तेव्हा दिसला नाही तुम्हाला मी काय काय राशन आणली होती, मीच दिसत होती तुम्हाला, म्हणून हे दाखवत होती. असं राशन ठेवले. आणि पहिल्याचे पण राशन माझे होते ते पण दाखवत होती, जे पुढच्या महिन्यामध्ये आणले होते. थोडाफार आणायचं होतं, जास्त काय आणायचं नव्हतं. थोडाफार म्हणजे ते नाश्त्याचे सामान घेऊन यायचं होतं, तेल आणायचं होतं. आणि पीठ वगैरे तर आम्ही किराणा, इथे जे जवळ किराणा दुकान आहे ना आमच्या बाजूमध्ये, त्यांच्याकडूनच घेतात आम्ही. आणि त्याच्यानंतर हे मी काय बोलते मला आठवण नाही आहे, पण हे दळण करायचं होतं मला. हे बघा, हे दळण करून नंतरला एवढं 2 दळण करायचं होतं. आणि हे भिजत घातले होते पालकची भाजी करायला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.